नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. DGCAने ब्लॅक बॉक्सची सत्य पडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 28 जानेवारी 2026 चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग आणि CCTV फुटेज तात्काळ अधिकृतरित्या प्रसिद्ध करावेत अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे केली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकही जारी केले. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ अर्थ खातं वगळून अजित पवारांकडे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाबाहेर नवीन पाटी लावण्यात आली आहे. अजित पवारांच्या नावाची पाटी हटवून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार नावाची नवीन पाटी लावण्यात आली आहे. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनाच नेतृत्व देऊ हा सगळ्यांचा आग्रह आहे. सुनेत्रा पवार याच आपल्या पक्षाच्या नेत्या राहतील असं सर्वांनी म्हटले, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत. 3 दिवसांचा शोक पाळणं ही पवार कुटुंबाची परंपरा, त्यामुळे 4थ्या दिवशी आम्ही शपथविधी केला असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाईल असं स्पष्ट केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्याशी 5 ते 6 मिनिटं चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं याचा तपशील मात्र समोर आलेला नाही. प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर आता लवकरच सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी नगरसेविका हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. शहरातील हॉटेल सयाजी येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी महापौर पदाकरिता हिमगौरी आडके यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. पुण्याच्या मंचर येथे देशी दारूच्या दुकानावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. नियोजन वेळेच्या अगोदर दुकान सुरू केल्याचं लक्षात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. नांदेडच्या हातगावमध्ये रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या 4 चाकी वाहनाला ऊसतोड कामगाराच्या बैलगाड्यानं वाट न दिल्यानं राडा झालाय. वाद वाढत गेल्यानंतर ऊसतोड कामगाराने हातात कोयता घेऊन गावकऱ्यांचा पाठलाग केलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. बुलढाण्याच्या मोताळामध्ये मागील 2 महिन्यांपासून अवैधपणे गिट्टी खदान सुरू आहे. या खदानामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय. यावर अद्याप कारवाई झालेली नाही. तात्काळ ही खदान बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बुलढाण्यात मानधनाअभावी जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मौन व्रत आंदोलन केले. गेल्या 4 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गोंदियात आमगाव मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत. या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने दिली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यानं नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलंय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.